मात्र थांबवला. हा माझा राजा 50 वर्ष वयाची 50 वर्ष जगला, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून निर्माण करून गेला. असा एकच राजा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेला. त्या राजाला स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीरायांना मानाचा त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद डीजे. तर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पाणी केल्यानंतर हातामध्ये चेंडू आहे आनंददादा आणि नवीन फलंदाज समीप, ज्याने उत्कृष्ट असा झेल घेतला होता, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी केली. पण आता मात्र कर्नाळ स्पोर्ट्सचं मैदान गाजवता सकाळी, तर आता विसुमेचं मैदान कशा प्रकारे गाजवणार पाहायचं आहे. 5 षटकांचा सामना, 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. याच्यानंतर होणारा सामना व्हीव्हीपी 40+ विपक्ष सिवर्धन 11 सिवर्धन. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करते की नाणेफेकी करण्यासाठी सामायिक कक्षेत संपर्क साधावा. सिवर्धन 11 सिवर्धन विपक्ष व्हीव्हीपी 40+. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकी करण्यासाठी आपण सामाजिक कक्षेत संपर्क साधायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना 5 षटकांचा सामना. पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो पाहायचा. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 2 पंच आमचे सज्ज झालेले आहेत, तर कुठल्याही प्रकारचा विलंब नको. टाइम इज मनी, वेळेला महत्त्व द्या. पेंटिफर लाईव्हच्या माध्यमातून संदेश पाटील आणि कंपनी सज्ज झालेले आहे आणि जे प्रेक्षक घरबसल्या सामन्याचा आनंद लुटतात त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिलेला अपार. अप्रतिम सामन्याचं आयोजन आपण पाहतोय व्हीव्हीपी 40+च्या माध्यमातून. या सामन्यावरच आम्हाला पारितोषिक देण्यात आलेलं कुमार दियांत उमेश धुंद्रेकर यांच्याकडनं आणि सर्व ट्रॉफ्या आम्हाला देण्यात आलेल्या ते मात्र निलेश कांबळे साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असे एक व्यक्तिमत्व आपण पाहतो. विसुंबे गावामध्ये भरपूर असे दिलदार व्यक्ती आहेत जे ज्यांच्याकडे पैशाची श्रीमंती तर आहेच, परंतु मनाची श्रीमंती खूप मोठी आहे. आणि गोलंदाजीच्या उंबरठ्यावर ज्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती, आपल्या फलंदाजीमध्ये वैयक्तिक 15 धावा काढल्या होत्या, तोच गोलंदाज वैयक्तिक पहिले षटक घेऊन मनोज. पहिला चेंडू कार्पेट चेंडू खेळून करतोय. पहिला चेंडू येतोय, सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहतोय आणि आता मात्र 2 धावेने खातं खोलतोय तो मात्र आर्या स्पोर्ट्स संघ. आर्या स्पोर्ट्स आणि विनर स्पोर्ट्स असा चालू असणारा सामना. 62 धावांचा टार्गेट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असणार, दुसऱ्या षटकामध्ये 3 बाहेर असणार, याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पुढचा चेंडू दरम्यान पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्यानंतर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, परंतु प्रवीण यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की 4 धावा मिळणार, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतात ते मात्र प्रवीण हे क्षेत्ररक्षक आणि संघाची धावसंख्या दापत्कार लागतोय बिनबाद 4 धावा. व्हीव्हीपी 40+ संघाचा संगणक आणि सिवर्धन 11 सिवर्धन संघाचा संगणक नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर. अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. विसुंबे गावामध्ये 40+ सामन्याचं आयोजन आहे. दरम्यान पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतात ते मात्र गोलंदाज मनोज. त्यांना माहित आहे 62 धावांचा टार्गेट आहे आणि समोर फलंदाज आहे तो मात्र आनंद. रिव्हर्स शॉट आणि आता मात्र सक्सेस होतो.
आणि चेंडू जातोय 4 धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या धावफटकार लागतोय. आकार घेतोय मुसंडी मारतोय. धावसंख्या धावफटकार लागतोय 8 धावा बिनबाद. ज्या कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावर अप्रतिम फलंदाजी करतात. सकाळी 6:30 वाजता हजर राहतात आणि तीच फलंदाजी पाहायला मिळतोय. रिव्हर्सलचा बादशाह संतोष म्हात्रे याच्या पावलावर पाऊल ठेवत अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते विचुंब्याच्या मैदानावर आनंददादा याच्या माध्यमातून. वयाची 40 झाली तरी सुद्धा हार्डवर्क मेंटेन बॉडी डिपेंड करून पुन्हा एकदा एक धाव आरोग्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह. तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण परंतु थोडीशी घसरगुंडी उरतोय आणि त्याचा फायदा मिळतोय. तो मात्र आर्या स्पोर्ट्स संघाला 21चं रूपांतर दुहेरीमध्ये 2 धावा 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. स्कोअर गार्डवर नयन पांचाल सर आम्हाला सांगतात की संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा. ज्याने युनिटी गाजवली, पनवेल गाजवली आणि भरपूर मैदाने गाजवली असे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आम्हाला आमचं भाग्य आहे की नयन पांचाल सरांच्या सोबत समायोजित करण्याची संधी मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय, हुकतोय, चुकतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. 62 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकामध्ये प्रति षटक 5 मिनिटाचा अवधी, 25 मिनिटाचा कालावधी उत्तरार्ध चालू आहे. पुन्हा एकदा आता मात्र दांडी गोल. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला दणका मिळतो तर मात्र आर्या स्पोर्ट्स संघाला आनंद यांच्या स्वरूपामध्ये. मास्टर तर विस्फोटक फलंदाज आणि कर्णधार अजित भोईर सर सुद्धा सामन्याचा आनंद लुटतात. कारण ते ग्रामीण मध्ये खेळतात परंतु ते 40+ खेळ बघण्यासाठी अजून उपस्थित आहेत. काय करिश्मा करतात 40+ खेळाडू. परंतु भाऊ तुम्हाला अजून सांगतोय की ग्रामीण मध्ये आणि 40+ मध्ये भरपूर मजा आहे. कारण ते ग्रामीणचे खेळाडू 12:30 वाजता उठतात आणि 40+ खेळाडू सकाळी 9-9:30 वाजता उठून सामन्याचा आनंद लुटतात. अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. दरम्यान आनंदाचा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये 62 धावांचा टार्गेट आहे. संघाची धावसंख्या धावकर लागतोय 10 धावा. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक घेऊन येतात गोलंदाज प्रवीण. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतात तर ज्याने क्षेत्रक्षामध्ये उत्कृष्टरित्या इफेक्ट दिला होता तोच मात्र फलंदाज समीप खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रवीण याच्या गोलंदाजीचा मारा करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरे षटक चालू आहे. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत याची नोंद घ्या. 5 षटकांचा सामना आहे. 62 धावांचा टार्गेट आहे. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. पहिला चेंडू येतोय वाईडिश मिड विकेट क्षेत्राकडे. पंचांचा इशारा होतोय 4 धाव्यांचा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. डीजे 14 धावा धावफलकावर. दरम्यान पुढचा चेंडू प्रवीण यांचा पडतो समीपसाठी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू येतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार. 10 धावा वसूल करतात. संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती ती मात्र 1 गडी बाद 20 धावा. 62 धावांचा टार्गेट आहे.
दरम्यान पुढचा चेंडू नवीन फलंदाज पंचायत करून गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतात. संघाची धावसंख्या 20 धावा दाखल कराव्या लागतात. एक गडी बाद. आर्या स्पोर्ट्स आणि विनर स्पोर्ट्स असा हा आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. तर 61 धावा करून 62 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. ते मात्र विनर स्पोर्ट्स संघाने आर्या स्पोर्ट्स संघासमोर. तर 20 धावा दाखल कराव्या लागतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. झेलखाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीत. दुसरा गडी बाद होतो ते मात्र आर्या स्पोर्ट्स संघाचा समीपेच्या स्वरूपामध्ये. ओटो डीजे मध्ये येतोय विक्रम. आता मात्र कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवर. पॉवर प्लेचं षटक चालू आहे ते मात्र सुरेखरित्या हाताळताना दिसतात गोलंदाज प्रवीण. संघाची धावसंख्या 2 गडी बाद. धावफलकार लागतोय ते मात्र. तर याच्यानंतर होणारा सामना व्हीव्हीपी 40+ विपक्ष सिवर्धन 11 सिवर्धन. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करते नाणेफेकीसाठी यायचं आहे. लवकर लवकर वेळ नको. मोठा चेंडू आणि आता मात्र पंचांचा इशारा आहे 4 धावेचा. 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकार लागतोय. 2 गडी बाद. 24 धावा आर्या स्पोर्ट्स. पुन्हा पुन्हा विनंती करतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडूचा मारा करतोय तो मात्र गोलंदाज प्रवीण. व्हीव्हीपी 40+ संघाचा कर्णधार ते उपस्थित आहे. सिवर्धन 11 सिवर्धन संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकी करण्यासाठी त्वरित. सिवर्धन 11 सिवर्धन संघाचा संघनायक. ह्याच्यानंतर सामना होणार आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहायला मिळतोय. तिसरीसाठी धावतात परंतु नकार देतात ते मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकार लागतोय. षटकार संपतीनंतर 26 2 बाद 26. चेंडू आणि गरज असणार ती मात्र 36 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. नाणेफेकीचा आधार घेतला जाणार नाही याची नोंद घ्या. या 36 धावा तुम्हाला कराव्याच लागतील मैदानाच्या आतमध्ये. अस्तित्वाची लढाई शर्तीचे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. घाम घालावी लागेल. कंबर कसावी लागेल. कारण प्रश्न असणार आहे तो मात्र व्हीव्हीपी 40+ यांच्या माध्यमातून मर्यादित षटकांचे सामन्याचे आयोजन. तर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज हातामध्ये चेंडू घेऊन सचिन. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक. तर समोर फलंदाज आहे तो मात्र विक्रम. तर नाशिक एंडला फलंदाज आहे तो मात्र डॉक्टर सचिन. अप्रतिम कामगिरी आज मात्र खेळासाठी वेळ दिलेला आहे ते मात्र डॉक्टर सचिन सरांनी. आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जातोय ती मात्र विचुंबे गावामध्ये. उद्घाटनाचा सामना कार्यक्रम पार पाडल्यानंतर पहिलाच सामना आपण रंगतदार सामना पाहतोय. सचिन सरांचा पहिला चेंडू येतोय.
एक धाव तर पूर्ण दुसरीचं रूपांतर आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट करतात ते मात्र 2 फलंदाज. संघाची धावसंख्या धापकर लागतोय 2 गडी बाद 28. 17 चेंडू 34 धावेची गरज. 17 चेंडू 34 धावा. समीकरण अतिशय जवळ आलेलं आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतोय शेवटच्या क्षणापर्यंत. जोपर्यंत शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट अनुचिताने भरलेला खेळ आहे, काही होऊ शकतोय. धन्यवाद. पुढचा चेंडू आता मात्र कमबॅक करतात सचिन सर आणि सफलता मिळतोय गोलंदाजीमध्ये सचिन सरांना. तिसरा गडी बाद. विचुंबे गावचे माजी सरपंच वासुदेव भिंगारकर साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वासुदेव भिंगारकर साहेब आपण मंचावर यायचं आहे. तर याच्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. VVP 40+ विचुंबे विपक्ष सिवर्धन 11 सिवर्धन हा शेवटचा पुकार असणारा सिवर्धन संघाला आपण नाणेफेकीसाठी त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. बाळा. हो 2 मिनिटं ली जरा मॅच तरी संपव. तुला सांगला तर सुट्टी टाक. दरम्यान पुढचा चेंडू भरतोय सचिन सर. डॉक्टर सचिन सर आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं षटक. पुढचा चेंडू आता मात्र थोडासा स्विंग होतोय चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. स्वीअर मारा या अवंत स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धापकर लागतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. उपस्थित मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून सरसे स्वागत केलं जात आहे मंचावर. दरम्यान सचिन सरांचा पुढचा चेंडू भरतोय. संघाची धावसंख्या धापकर लागतोय 3 गडी बाद 35. 62 धावांचा टार्गेट आहे 5 षटकामध्ये. तिसरं षटक प्रगती पटावर आहे. सचिन सर. फलंदाज राम आणि नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज बाला. तर गोलंदाज सचिन सर. डॉक्टर सचिन सरांचा पुढचा चेंडू डावखुरा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू बॅटची निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय आपण. सुरेख कमबॅक करतात ते मात्र गोलंदाज सचिन सर. अप्रतिम गोलंदाजी. शांत चित्ताने चाललेला खेळ. आर्या स्पोर्ट्स विपक्ष विनर स्पोर्ट्स पहिल्याच सामनाच्या दिवसातील शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू बॅटची एज घेऊन जातोय सीमारशीकडे आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावेचा. 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 2 गडी बाद. आर्या स्पोर्ट्स संघ 39. मनोहर पाटील वाजे यांचे इथे आगमन झालेलं आहे. सरसे स्वागत. पुन्हा एकदा सुरेखरित्या चेंडू खेळून काढतात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. सुरेख कमबॅक करतात ते मात्र आपला गोलंदाजीवर. डॉक्टर सचिन सर यशस्वी षटक हाताळलेलं आहे. या षटकामध्ये धावा फक्त दिल्यात 13 धावा दिल्यात. धनवीर अलिबाग आणि सोनारी संघाचा संघनायक आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. धनवीर 40+ अलिबाग विपक्ष सोनारी 40+ सोनारी. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सामाजिक कक्षाशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. वेळ नको आणि कुठल्याही प्रकारची ग्रुप मीटिंग घेऊ नका, कारण विलंब करू नका मित्रांनो. मेगा फायनलचा दिवस आहे. 10 संघ इथे आपलं
मिळणार नाही. जर यांची टीम नाही आली तर आपल्याला खेळायला लागेल यांच्यातून जिंकल त्यांच्याशी. आता आपण पुढे काय भेटणार भाऊ, मला लगेच जायचं. काय येडा आहे का काय तू? या टीम दोन आल्यात का बघ लगेच बोला. धनवीर 40+ अलिबाग आणि सोनारी 40+ सोनारी या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा दुसरा पुकार असणार आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर लवकर. नो टाइमपास, टाइम इज मनी. वेळेचा बंधन आहे, वेळेला महत्व द्या. धनवीर 40+ अलिबाग विपक्ष सोनारी 40+ सोनारी. 12 चेंडू 22 धावा. 12-22 समीकरण. 12 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता असणार आहे. जो सामना रंगला होता निलेश ट्रॉफी कोपर या मैदानावर अप्रतिम कामगिरी, सुपर ओव्हर मध्ये सामना झाला होता. धारावी विपक्ष घोरसई आणि धारावी संघाने बाजी मारली. तसाच रंगतदार सामना पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. येणारे 12 चेंडू आणि गरज असणार ती मात्र 22 धावांची. ए उम्या राम्याला आवाज दे. 12 चेंडू 22 धावा. 12-22 समीकरण. 12 गेंदे 22 की दूरी. इस मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन. दूरवारी जोर से गेंदबाजी के लिए आ रहे हैं मनोज. स्वतःचं दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज मनोज. 12 चेंडू 22 धावा. सोनारी संघाचा संघनायक आणि अलिबाग 11 धनवीर अलिबाग संघाचा संघनायक. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर लवकर. उशीर करू नका मित्रांनो. लवकर लवकर समालोचन कक्षी संपर्क साधा नाणेफेकी करण्यासाठी. अतिशय सुरेख असं आयोजन आपण पाहतोय व्हीव्हीपी 40+ यांच्या माध्यमातून. सुरेख सामन्याचं आयोजन. ते भाऊ का नंबर आहे सर्व. ग्रामीणची मॅच खेळतो ना. तर पहिला चेंडू पडतो आहे. सुरेख क्षेत्रक्षण अप्रतिम चेंडू. फिकी थोडीशी खराब झाली होती परंतु त्याचा फायदा काय घेता आला नाही. ते मात्र फलंदाजांना राम यांना. तर नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते मात्र बाला. तर गोलंदाज मनोज कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीवर. येणारे 11 चेंडू कार्पेटर चेंडू खेळून करतात. एक धाव तर पूर्ण झालेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्नापर्यंत एकीवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 41. 10 चेंडू 10 चेंडू 21 धावा. येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू पडतोय या षटकातील मनोज यांचा. आणि आता मात्र बालाच्या बॅटमध्ये चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत सणसणीत षटकार. 6 धावा. नऊ चेंडू 15 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू अप्रतिम परंतु यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. निर्धाव चेंडू निघाला असता. सामना होता कुठं, सामना आला कुठं. सुरेख कमबॅक. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतो विसंबेच्या मैदानावर. 40+ सामन्याचं आयोजन. ना पैशासाठी ना स्वतःसाठी सामन्याचं आयोजन आहे. ते फक्त 40+ संघाला उजाला मिळण्यासाठी. अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कमबॅक करतात गोलंदाज मनोज. डाखोरा गोलंदाज हा सरस ठरतोय. तो मात्र रायटी फलंदाजावर. खेळपट्टी अतिशय टणक आहे. चेंडू पण तेवढेच कडक आहेत. नेव्हिया कंपनीचे चेंडू बनवतात आलेले आहेत. दरम्यान षटकातील काय चेंडू खेळ संपतो. काय चेंडू शेष. संघाची धावसंख्या धापडकार लागतोय 48 धावा. धापडकार 62 धावांचा टार्गेट आहे 5 षटकामध्ये. रायगडचा दादा शंकरदादा म्हात्रे यांचं आगमन. सरसे स्वागत. एकापेक्षा एक सरस खेळाडू आपण पाहणार आहोत आज या मैदानावर. खेळणारा आपलं अस्तित्व टिकवताना दिसणार आहेत. कारण तर प्रत्येक गावातील ओपन ॲप मानलात की नाना नयन पंचायत सारखे प्रत्येक गावातील एक एक खेळाडू आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर येणारे 7 चेंडू आणि गरज असणार ती मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची. अस्तित्वाची लढाई शर्तीचे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
जो जीता वही सिकंदर इस मैदान के अंदर. कारण तर कुठलाही संघ हारण्यासाठी केलं नसतं, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, एकाला हार ही पत्करावीच लागते. परंतु बघूया नशिबाचा कौल आणि विजयाची माल कुठल्या संघाच्या गळ्यामध्ये जातोय. VBB हे आले येतात की नाही बघ एकदा विचार. ही टीम येते का सोनारी आणि नंतर सेकंड राऊंड खेळून तर याच्यानंतर होणारा सामना अलिबाग 40+ विपक्ष सोनारी 40+. जर आपण आले असाल तर आपण सामाजिक कक्षेशी संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर. तर 24 लाईव्हचे ओनर आणि सर्वार संदेश पाटील मॅनफार्म बोरले यांचं इथे आगमन झालेलं. सहर्ष स्वागत. अविनाश 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम शेवटपर्यंत राहणार आहे. अस्तित्वाची लढाई, शर्तीचे प्रयत्न. 6 चेंडू 8 धावा. रंगतदार सामना आपण पाहणार आहोत. याच मैदानावर ग्रामीण सामने झाले, याच मैदानावर 40+ सामने होतात. अप्रतिम कामगिरी नितीन एंटरप्राइज यांच्या माध्यमातून आपण सामने पाहिले. आता मात्र 40+चा थरार. पहिला चेंडू जोरदार प्रहार करतात. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू 7 धावा. 55 धावा धापडकावर लागलेल्या आहेत. तर सोनारी संघाचा संघनायक आमच्याकडे आलेले आहेत. तर मी विनंती करतोय अलिबाग संघाचा संघनायक आपण यायचा लवकर नाणेफेकी करण्यासाठी. पुढचा चेंडू फुलटॉस पर्यंत चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचांचा नो बॉलचा इशारा. पुढच्या चेंडूवर पंच फ्रीड आहे का? पुढच्या चेंडूवर फ्रीड असणार आहे, याची नोंद घ्या. म्हणजे फलंदाजाला सुवर्ण संधी. अस्तित्वाची लढाई आहे, शर्तीचे प्रयत्न आहेत. नंबर कसावी लागेल, घाम घालावी लागेल. घोडा मैदान सामने देख के जाओ. पुढचा चेंडू पडतोय आणि आता मात्र जोरदार प्रहार. एक धाव तर पूर्ण झालेला आहे. दुसरी धावेचा प्रयत्न करतात. 2 धावा पूर्ण. तिसरीसाठी कॉल, परंतु नकार. आणि आता मात्र फेकी खराब. हे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये काय समजत नाही. दरम्यान सोनारी संघाचा संघनायक आलेला आहे. अलिबाग 40+ संघाचा संघनायक वासुदेव भिंगरकर साहेब माजी सरपंच यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 2 संघादरम्यान सोनारी आणि अलिबाग. ग्रुप ग्रामपंचायत विसंबेचे माजी सरपंच वासुदेव भिंगरकर साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. तर नाणेफेकीचा कॉल लागतोय तो मात्र संघाची धावसंख्या दाखल लागतोय. स्कोअर झाला 61 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. येणारे 2 चेंडू आणि गरज असणार ती मात्र फक्त आणि फक्त 1 धावेची. आता चेंडू सुरेखरित्या खेळून काढतात आणि विन होतात ते मात्र तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय
पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय राम. आम्हाला जे सामनावीराचं पारितोषिक देण्यात आलेलं ते मात्र कुमार दियान उमेश धुंद्रेकर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची तस्वीर मॅन ऑफ द मॅच. तर राम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर वासुदेव भिंगरकर साहेबांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारताना राम अप्रतिम फलंदाजी. वासुदेव भिंगरकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक स्वीकारते राम. लाईव्ह आणि याचा पुढचं समालोचन करण्यासाठी बोलतोय मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. VBP 40+ विचुंबे यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा दुसरा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला असणाऱ्या सोनारी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अलिबाग संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि जो संघ फलंदाजी करेल त्या खेळाडूंसाठी त्या संघासाठी आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला तुमच्यासाठी खेळाडू कक्ष सुद्धा आहे. तर फलंदाज तिथूनच मैदानामध्ये उतरतील याकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या. जो संघ फलंदाजी करेल त्यांच्यासाठी खेळाडू कक्ष आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला उपलब्ध आहे. आणि स्पर्धेचा एक महत्त्वाचा नियम, हे सामने 40 वर्षाच्या वरील खेळाडूंसाठी आपलं वय हे 40 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि चेंडू आपण खेळाडू कक्षामध्येच चेक केला जाईल. सर्वांना प्रेमाची विनंती. आलेले सर्व खेळाडू सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या सामन्याकडे आपण वळूया. एका बाजूला सोनारी संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा अलिबाग संघ. तर आमचे उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र प्रवीण गायकर आणि त्यांच्या समवेत भाया भोईर आपण यायचे समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाहिजेत. तर विनंती असेल सोनारी आणि अलिबाग संघ आपले 12वे प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण यायचे.
उरण आणि आरसी 11 अलिबाग नंतरची. आता धनवी चालू आहे. धनवी अलिबाग अलिबाग रायगड. धनवीन अलिबाग रायगडची आणि सोनारीची बॅटिंग ही ठेवा. बोल. तर रायगड जिल्हा अध्यक्ष 40+चे अण्णा गावडे साहेब त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल यायचे आपण आमच्या मंचावरती. आपण सहर्ष स्वागत करतोय. 40+ची स्पर्धा VBP 40+ विचुंबे यांच्या माध्यमातून साकारणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. काही दिवसापूर्वी आपण क्रिकेटचा थरार ह्याच मैदानावरती पाहिला. मात्र नव्या जोमाचे खेळाडू 40+चे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावतील. स्पर्धेचा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला धनवीन रायगड उरण एक्सप्रेसचा अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध 40+ सोनारी. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आम्हाला समालोचन कक्षामध्ये पाहिजेत. तर खेळाडूंना विनंती असेल आपण जास्त वेळ एकत्र येऊ नका. 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. 5-5 षटकांच्या सामन्यात जेवढे लवकर सामने संपतील आपल्याला प्रेमाची विनंती आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. तो यहाँ पर आए हुए सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का, सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत हसीन और रंगीन दुनिया में हम लौट चलेंगे दोस्तों. VBP 40+ विचुंबे इनके माध्यम से ये क्रीडा प्रतियोगिता हम देख सकते हैं. दूसरा मुकाबला जारी है सोनारी और अलीबाग इनके माध्यम से. तो रायगढ़ जिला 40+ के हमारे अध्यक्ष अन्ना गावड़े साहब यहाँ पर तशरीफ ला रहे हैं, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस आन बान शान और शौकत से भरी टूर्नामेंट के माध्यम से. कई नौजवान खिलाड़ियों को क्रिकेट खेलते हमने देखा है, लेकिन बच्चे हो या बूढ़े, चाहे आपकी उम्र कितने भी हो, आप ज्यादा दिन तक इस खेल से दूर नहीं रह सकते. ये क्रिकेट का फीवर, ये क्रिकेट का क्रेज, ये क्रिकेट के प्रति प्यार, ये क्रिकेट के प्रति मोहब्बत 40+ के अध्यक्ष अन्ना गावड़े साहब यहाँ पर तशरीफ ला रहे हैं. उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया में हम लौट चलेंगे दोस्तों. दोनों टीम के 12वें खिलाड़ी हमें मंच के ऊपर चाहिए. गेंद हेलो स्ट्राइकर इनके ऊपर राजेश और उनका साथ निभा रहे कल्याणी. समर्थ कडू पहली गेंद. ये गेंद यॉर्कर लाइन पर गेंद थी. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में ठीक से संपर्क नहीं हुआ. 5 ओवर का मुकाबला जिसमें 2 ओवर पावर प्ले के खेले जाएंगे. एक डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है 30 गज के बाहर और एक लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है. रशीद अशीद तो 5 ओवर का मुकाबला है. कई सारे मेहमान हमारे मंच के ऊपर मौजूद है. होटल मुरुड प्लाजा के ओनर आदरणीय नदीम भाई कोकाड़े, उनके साथ में आरिफ भाई और उनके साथ उदय थले साहब हमारे बीच में मौजूद है, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस आन बान शान और शौकत से भरे टूर्नामेंट के माध्यम से. कट किया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर तैनात है थर्ड मैन के क्षेत्र में. जब तक गेंद को फील्ड करा जाता तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था. 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी. टीम की टोटल रन संख्या जाकर पहुंची है 3 रनों के ऊपर. गेंदबाज तैयार. समर्थ कट किया इस गेंद को, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है. 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है. 40+ की टूर्नामेंट है. सभी
और जोश में खिलाड़ी खेलते हैं। इस टूर्नामेंट को हमने कई मर्तबा देखा है और इन खिलाड़ियों को हमने कई मर्तबा देखा है। क्रिकेट के प्रति बेशुमार चाहत, क्रिकेट के प्रति बेशुमार मोहब्बत इन खिलाड़ियों को इस मैदान के ऊपर अपने सारे काम भूलकर खींच के लाती। इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों। बड़ा स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा, गेंद जाएगी वाइड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। अंपायर का इशारा आता हुआ, यस इट इज अ सिक्सर। थैंक यू सो मच। इसी के लिए तो जाने जाते हैं राजेश की यदि बात करेंगे, इस छक्के के मदद से जबरदस्त प्रदर्शन करते हुए सीधे बल्ले से इस गेंद को खेला। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। आसान सा यह सिंगल था। पहले ओवर की हुई समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद एक छक्का अब तक हमने देखा। टीम की टोटल रन संख्या यदि बात करेंगे 1 और 1, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। सो मच। तो पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद 11 रन जरूर बने। ये 5 ओवर का मुकाबले और 5 ओवर के मुकाबले में 55 से 60 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर चाहिए होंगे। नया गेंदबाजी करने वाली टीम का 12वां खिलाड़ी हमारे मंच के ऊपर होना चाहिए दोस्तों। ये आप कई बार कई सारे जगहों पर क्रिकेट खेलते हैं और हर एक टूर्नामेंट का नियम होता है, आपका 12वां खिलाड़ी हमारे मंच के ऊपर होना चाहिए। महेंद्र मात्रे, गेंदबाज तैयार। दूसरे ओवर की पहली गेंद महेंद्र, ये तेज तरार गेंद की थी। पिछले ओवर में हमने देखा समर्थ के एक गेंद के ऊपर छक्का लगाया था राजेश ने, लेकिन इस मर्तबा हमने देखा बड़ा स्ट्रोक खेलने के चक्कर में आओ देखा नताओ गेंद तक पहुंचे नहीं और इसका नतीजा था डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जितनी डॉट गेंद आएगी उतना प्रेशर आएगा आपके ऊपर। ये क्रिकेट का उसूल है, सिंगल डबल पर भी ध्यान देना होता है। 40+ का यह मुकाबला। पिछली गेंद तेज करी, ये गेंद सामने से छक्का या हल्की सी स्विंग गेंदबाजी, जबरदस्त तरीके से बल्लेबाज को बीट किया। ये दूसरा पावर प्ले चल रहा है। पावर प्ले में दादागिरी हमेशा बल्लेबाज की होती है, लेकिन यहाँ पर गेंदबाज की गुंडागर्दी नजर आ रही है। 2 गेंदें लगातार डॉट के लिए। टीम की रन संख्या वही की वही, 1 और 1, 11 रन। तीसरी गेंद लेकर गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। यह पटकी भी गेंद करी, गेंद का इंतजार किया वहां पर खिलाड़ी ने पॉइंट के क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करा जाता, सिंगल चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। यह सोच आपके अंदर होनी चाहिए, यदि आपके बल्ले से बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो आपको सिंगल डबल पर भी ध्यान देना होगा। इससे आपका मनोबल थोड़ा सा बढ़ेगा। आत्मविश्वास आपके अंदर होना बेहद जरूरी होता है यदि आप क्रिकेट खेलते हो। जोश और जज्बे के साथ इतने साल अपने क्रिकेट खेले, अपने गांव के लिए, अपने टीम के लिए, और वही जोश, वही जज्बा, वही आत्मविश्वास के साथ अब 40+ के इस टूर्नामेंट में खिलाड़ी नजर आ रहे। पहले 3 गेंदें हमने देखी जिसमें एक सिंगल देखा। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ेगी, 12 रन बिना किसी विकेट खोए। गेंदबाज एक बार फिर से तैयार। अब राउंड द विकेट आएंगे बाएं हाथ के खिलाड़ी के लिए। यॉर्कर लाइन के ऊपर यह गेंद करी, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड करा जाता, बल्लेबाज तेजी के साथ आए और 2 रन पूरे करे। हर एक मौके की तलाश करनी होगी। जहां पर बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो आपको सिंगल को डबल में कन्वर्ट करना होगा, और वही दिखा रहे। बीच मैदान के अंदर 2 खिलाड़ी कल्याणी और राजेश मैदान के अंदर नजर आ रहे। पहली 4 गेंदें इस ओवर की, रन आए केवल 3। टोटल रन संख्या 14 के ऊपर पहुंच चुके। फील्ड में थोड़ा सा बदलाव, मिड विकेट के क्षेत्र में एक खिलाड़ी तैनात है। 30 गज के बाहर एक लॉन्ग ऑन। गेंदबाज तैयार, कमाल की गेंदबाजी, और यहां पर पहला झटका, पहला
विकेट मैदान के बाहर। थैंक यू सो मच। तो पहला झटका मिला सोनारी 11 क्रिकेट टीम को। पहला कल्याणी जिन्होंने अपने कुछ हाथ आजमाए थे, लेकिन उसके बाद कमाल की गेंदबाजी यहाँ पर नजर आई। 5 रनों का योगदान देकर मैदान के बाहर लौटे। अंतिम गेंद शेष होगी, ये अंतिम पावर प्ले का ओवर और ये अंतिम गेंद। पहले ओवर में 11 जरूर आए थे, लेकिन इस ओवर में केवल 3 रन बनाने में कामयाब रही है सोनारी क्रिकेट टीम। और कमाल का प्रदर्शन 40+ अलीबाग क्रिकेट टीम का। ये गेंद अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद आई। पावर प्ले जारी है, कोई खिलाड़ी तैनात नहीं, रन मिलेंगे टोटल 4। 2 ओवर की भी यहां से समाप्ति। पहले में आए 11, दूसरे में आए 7। टोटल रन संख्या सोनारी 11 पहली बल्लेबाजी करते हुए 18 रन एक खिलाड़ी खो जाने के बाद। पहले 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या, कुल रन संख्या एक खिलाड़ी खो जाने के बाद 18 रन। पहले ओवर में 11 जरूर आए थे, बाउंड्रीज की कमी नजर आई। पहले पावर प्ले में सिर्फ एक छक्का और एक चौका हमने देखा राजेश के बल्ले से, और जो तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए पहुंचे थे अब प्रवीण घरत, जिनके माध्यम से पहली गेंद के ऊपर चौका देखा। तो चौके और छक्के लगाने की कला इन खिलाड़ियों को हासिल है, लेकिन सामने उतने अच्छे गेंदबाज। एक बार फिर से तीसरे ओवर लेकर गेंदबाज समर्थ। ये गेंद टप्पा गिरने के बाद काफी ज्यादा उछली, बाकी का काम विकेट कीपर ने बखूबी से निभाया। समर्थ कडू रायगढ़ का क्रिस गेल जाने जाते लंबे छक्कों के लिए, अपने गेंदबाजी के लिए, और कमाल का क्रिकेट कई साल से खेला है यहाँ पर 40+ में अपने हाथ आजमाते हुए। गेंदबाज तैयार, ये गेंद हल्के हाथों से खेला जरूर मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर तैनात है। एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, सिंगल के मदद से पारी धीरे धीरे आगे बढ़ रही है। यहाँ पर एक साझेदारी की जरूरत है, लेकिन उसमें आपको बड़े स्ट्रोक भी लगाने होंगे, बड़े चौके और छक्के यहाँ पर दिखाने होंगे, तभी आप 50 से 55 तक पहुंच पाएंगे, जो कि आपके लिए महफूज होंगे, क्योंकि सामने वाली टीम अपने बल्लेबाजी के लिए जानी जाती है। गेंदबाज तैयार, समर्थ इस ओवर की तीसरी गेंद। शॉर्ट गेंद की थी, हल्की सी गेंद, काफी देर तक हवा में, आसान समूह का गवाएंगे नहीं। जो तीसरे नंबर के ऊपर आए थे प्रवीण, पहली गेंद के ऊपर चौका लगा और उसके बाद चलते बने। समर्थक को मिली पहली सफलता, टीम अलीबाग को ये दूसरी सफलता। थैंक यू सो मच। क्या कमाल की गेंदबाजी रही है। पिछली 9 गेंदों की बात करेंगे तो पिछले 9 गेंदों में अब तक 8 रन आए और 2 सफलता। पिछले ओवर की अंतिम गेंद के ऊपर चौका आया था, ये चौथी गेंद। कमाल का स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, हम भी किसी से कम नहीं। कितनी देर तक खामोश रख पाते राजेश को, इस बार बल्ले का फेस खोला और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर ये बड़ा छक्का।
यू सो मच। जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे राजेश, 2 छक्के अब तक दिखा चुके हैं और इस छक्के के मदद से टीम का टोटल स्कोर जाकर पहुंच चुका है 25। सीधे बल्ले से ये खेला इस गेंद को, स्ट्रेट ड्राइव, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात था। कारपेट स्ट्रोक हमने देखा, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। सिंगल के मदद से टीम आगे बढ़ेगी। टीम की टोटल रन संख्या 26 रन। अंतिम गेंद आएगी इस तीसरे ओवर की। कमाल की बात यही रही है कि एक भी वाइड गेंद नहीं फेंकी। ये इन खिलाड़ी की खासियत अब तक हमने देखी है। चौथे नंबर के खिलाड़ी किशोर अब होंगे ऑन स्ट्राइक। फील्ड में बदलाव भी होंगे, चेंजेस करे जा रहे हैं। 3 ओवर तक खामोश रखे इन बल्लेबाजों को। दोनों तरफ मुकाबला 50-50 रहा है अब तक। अच्छी गेंदबाजी, कमाल की बल्लेबाजी, गति में मिश्रण किया, वेरिएशंस के लिए जाने जाते हैं। चेंज ऑफ पेस किया, दूसरे रन की तलाश, जब तक थ्रो पहुंचता 2 रन चुराए बल्लेबाजों ने। 3 ओवर की भी यहां से समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद 2 खिलाड़ी खोने पड़े अब तक इस सफर में और टीम की रन संख्या है 28 रन। चौथे एयर लेकर गेंदबाज तैयार होंगे। दोनों टीम के 12वें खिलाड़ी मंच के ऊपर होना जरूरी है दोस्तों। मंदार लवेकर चौथी ओवर लेकर सामने होंगे। गेंदबाज तैयार, मुकाबला शुरू करने यहां से गुजारिश होगी अलीबाग 40+ टीम से। स्ट्राइकर एंड के ऊपर राजेश को हम देख सकते हैं, जिन्होंने अब तक 2 छक्के दिखाए अपने पारी में, अच्छा प्रदर्शन किया है। 28 के ऊपर पारी सोनारी टीम की अब तक हमने देखी। अब अंतिम 2 ओवर में कितने रन बनेंगे, क्योंकि राजेश सेठ है, नए बल्लेबाज को उनका साथ निभाना जरूरी है। गेंदबाज मंदार तैयार, अच्छा स्ट्रोक, गेंदबाज के सर के ऊपर से खेला, सबसे सुरक्षित स्ट्रोक क्रिकेट की परिभाषा में। अंपायर सिग्नल, यस इट इज 4 रन्स। अपने असली रंग में पहुंच चुके हैं राजेश। चौके के मदद से 32 के ऊपर पारी पहुंच चुकी है। एक और अच्छा स्ट्रोक, सेम स्ट्रोक खेला, खिलाड़ी इस बार वहां पर तैनात थे। कमाल की फील्डिंग, 2 रन का इजाफा होता है। 2 रनों के मदद से 34 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। इससे पता चलता है कि कितनी नजरें उनकी जम चुकी है। अच्छा स्ट्रोक खेला, लेकिन कमाल की फील्डिंग। अब बल्लेबाज हो या गेंदबाज, आपके एक मुकाबले में रन बनेंगे या विकेट नहीं आएंगे, लेकिन एक अच्छा फील्डर आपके लिए हमेशा से रन बचाते हैं। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वालों को बड़ा माना जाता है, और ये अपने टीम के लिए 2 रन बचा। उसके बाद की एक गेंद हमने देखे, सामने से छक्का, हल्की सी स्विंग हुई गेंदबाजी, गेंद और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहली 3 गेंदें 6 रन खर्च कर चुके हैं। 34 रनों के ऊपर पारी पहुंच चुके सोनारी टीम की। बड़ा स्ट्रोक खेलने की तलाश जरूर करी, चीकी सिंगल, रिस्की रन जिसे कहा जाते हैं। 1 रन जरूर मिला, एक दूसरे को मौका दे रहे, एक दूसरे के ऊपर भरोसा रखना क्रिकेट में जरूरी होता है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ेगी 35।
35 के ऊपर पारी पहुंच चुकी है। अंतिम 2 गेंदों का खेल अभी भी बाकी होगा। जब भी मैदान में बाएं और दाएं हाथ का कॉम्बिनेशन होता है, खिलाड़ियों के लिए हल्की सी मुश्किलात होती है, गेंदबाज के लिए हल्की सी मुश्किलात होती है कि फिर से लाइन और लेंथ को सेट करना पड़ता है, और इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों। गेंदबाज तैयार, मंदार लेबेकर, उनके सामने खिलाड़ी तैनात है। इनेट नंबर 4 जो चौथे नंबर के लिए बल्लेबाजी करने के लिए आए थे, किशोर। राजेश ने कमाल का खेल दिखाया, अपने बल्ले से चौके छक्कों की जड़ी लगाई, 2 छक्के और 1 चौका उनके बल्ले से अब तक हमने देखा है। वन मैन शो जिसे कहा जाता है, अब तक अकेले ने लड़ाई लड़ी है, दूसरे खिलाड़ी का साथ निभाना भी जरूरी। अगली गेंद लोअर फुल टॉस थी, कट किया, यह अच्छा काम कर रहे हैं मैदान के अंदर। किशोर की यदि बात करेंगे, सिंगल डबल लेकर स्ट्राइक एंड के ऊपर ला रहे राजेश को। लोअर फुल टॉस थी, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिला। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ेगी। टीम की रन संख्या जाकर पहुंचे 36 के ऊपर। अंतिम गेंद शेष है, ये चौथा ओवर जारी है। मंदार लवेकर जिनके माध्यम से ओवर फेंका जा रहा है, अंतिम गेंद सामने होंगे राजेश ओवर द विकेट से। गति में मिश्रण किया, थोड़ा सा छकाया, 1 ही रन, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। 4 ओवर की भी समाप्ति, और 4 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या जाकर पहुंची 37 रन। 2 खिलाड़ी खो जाने के बाद टीम सोनारी। गेंदबाज इस बार तैयार, 1 ही रन, पहली गेंद के ऊपर सिंगल की मदद से पारी आगे बढ़ेगी 38 के ऊपर। तो गुजारिश होगी उरन 40+ मास्टर्स और RC11 अलीबाग टीम यदि यहाँ पर मौजूद है तो हमारे आयोजकों से आपको संपर्क करना है। उरन 40+ मास्टर्स और RC11 अलीबाग, यदि आपके खिलाड़ी, आपके कप्तान यहाँ पर मौजूद है तो हमारे मंच के ऊपर हमारे आयोजकों से आप संपर्क करो। लोअर फुल टॉस, खिलाड़ी वहां पर तैनात जरूर है, 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश, या अंतिम ओवर का खेल है, यहाँ पर आपको रन चुराने होंगे। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी। टीम की टोटल रन संख्या जाकर पहुंचे 40, 40 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। अंतिम ओवर का खेल चल रहा है मैदान के अंदर, 4 गेंदों का आना अभी भी बाकी होगा। क्या बड़े स्ट्रोक आएंगे इस अंतिम क्षणों में, क्या बड़े चौके छक्के दिखाए जाएंगे, ये देखने वाली बात बन सकती है। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद तेज करी थी, तेज तर्रार थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं, कोई संबंध नहीं था, कोई कांटेक्ट बल्ले और गेंद के बीच में नहीं हुआ और इसका नतीजा हमारे सामने पेश है। डॉट गेंद की समाप्ति होते हुए थोड़ा सा सलाह मशवरा दोनों बल्लेबाजों के बीच में वो चलता बा। यहाँ पर राजेश सेठ है, स्ट्राइक लेने की कोशिश उनकी जरूर होगी। आने वाली 3 गेंदों का खेल अभी भी बाकी। गेंदबाज तैयार, मनोज।
और यहाँ पर स्ट्राइक लेने के चक्कर में चलते बनेंगे राजेश। हल्की सी यहाँ से गलतियां होती भी, क्योंकि क्रिकेट में जब भी आप डॉट गेंदे खेलते हो आप प्रेशराइज हो जाते हो, आप दबाव में आ जाते हो और इसके कारण गलतियां होना लाजमी है। और इसका नतीजा हमारे सामने था। राजेश ने अपना विकेट खोया, जिन्होंने टोटल बनाए 25 रन अपने टीम के लिए। कमाल की बल्लेबाजी करी। जो 40 रन बनाए उनमें से 15 गेंद में 25 की पारी अकेले राजेश। इसका नतीजा हमारे सामने कि 40 रनों के ऊपर पहुंच चुके सोनारी टीम। आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी। अंतिम 2 गेंदों का खेल अभी भी बाकी। गेंदबाज तैयार। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है। इस पूरे इनिंग का लेखा जोखा यदि हम देखेंगे तो पहले ओवर में 11, दूसरे में 7, तीसरे में 10 आए थे और चौथे में आए थे 9 रन। और इस ओवर में अब तक 4 गेंदों में सिर्फ 3 रन आए। अच्छी गेंद, खिलाड़ी तैनात है वहां पर। सिंगल मिलेगा, सिर्फ सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से 41 के ऊपर पारी पहुंची है। अंतिम गेंद का खेल बाकी। लास्ट बॉल ऑफ द इनिंग। अच्छी गेंदबाजी रही, अच्छी बल्लेबाजी भी रही। थोड़े से उतार चढ़ाव इस पूरे इनिंग में हमने देखे। कभी बल्लेबाज हावी हुए थे तो कभी गेंदबाज। तो इसी बीच हमारे आदरणीय मेहमान विलास पाटिल साहब वावंजे तारीश होगी कि आइए अब हमारे मंच के ऊपर। हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। ये गेंद वाइड, अंपायर का इशारा आया कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई ये पहली वाइड थी। टीम की रन संख्या 42। अंतिम गेंद, लास्ट बॉल। कमाल की गेंद, यॉर्कर। और यहां पर बल्लेबाज का किया शिकार। पहली पारी की भी समाप्ति। पहले इनिंग के समाप्ति के बाद टीम सोनारी जाकर पहुंची है 42 के ऊपर और जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता। तर हॅलो, सोनारी विरुद्ध अलिबाग या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. पहिला 17 आपण पाहिलं, त्यामध्ये धावा झाल्या 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. तर विनंती करेन अलिबाग संघ आपले सर्व खेळाडू घेऊन आमच्या खेळाडू कक्षामध्ये आपण यायचंय. जिथे अलिबाग 40+ संघ बसलाय, आपल्या खेळाडूंना आपल्या संघ नायकाला विनंती आहे आपल्यासाठी खेळाडू कक्ष आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला आहे. तर आपण तिथूनच आपले खेळाडू मैदानामध्ये जायचे. या पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन 30 चेंडू आणि 43 धावेंचा ही अनोखी कहाणी घेऊन आपल्या समोर येतील आमचे सहकारी मित्र सागर पाटील पारगाव. थँक्यू. तर अलिबाग सर्व खेळाडू आपल्यासाठी खेळाडू कक्ष उपलब्ध आहे. तर आपण तिथूनच मैदानामध्ये एंट्री करायचे. तर या पुढची जबाबदारी पुन्हा एकदा सागर पाटील सर पारगाव. धन्यवाद मनोहर पाटील वाजे. 30 चेंडू 43 धावा.
अलिबाग संघाला विनंती करते की आपण आपले सर्व खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामधूनच सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. तर चेंडू द्या डीजे थोडं इको कमी. हॅलो हॅलो ओके ओके. 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षण सजवताना दिसतात ते मात्र सोनेरी संघाचे खेळाडू. तर त्यांच्या समोर ते मात्र आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम नाणेफेकीचा आधार घेतला जाणार नाही याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या संगणकाने. पहिला सामना आपण पाहिला विनर स्पोर्ट्स विपक्ष आर्या स्पोर्ट्स, त्याच्यामध्ये आर्या स्पोर्ट्स संघाने बाजी मारली. आता मात्र सामना पाहतोय अलिबाग विपक्ष सोनारी. 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 43 धावांचा 43 धावांचं टार्गेट आहे. तर सलामीचे फलंदाज चेंडूची पाणी करून मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आहेत लवकर लवकर. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. तर या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केलंय उदय तांडेल साहेब सारसोले आपणास विनंती करतोय की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. उदय तांडेल साहेब सारसोले आपणास विनंती करतोय आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. अप्रतिम असं आयोजन आपण पाहतोय विचुंबे गावामध्ये. त्या आयोजनामध्ये विनोद भाऊ असतील राम भाऊ असतील आणि त्यांचं सर्व समर्थकांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीला इथे साध्य करताना एका बाजूला चेंडूची पाणी करताना रायगडचा ख्रिस गेल समर्थ कडू अप्रतिम कामगिरी. तर 40+ सामना आपण पाहतोय. तर दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती करतोय की आपले 12 प्रतिनिधी सामाजिक कक्षेतील पाठवायचे लवकर लवकर. कारण तर ओपन हॅपचे सामने आहेत आणि त्याच्यामुळे समर्थकडे या सर्वांच्या परिचयाचा आहे. परंतु प्रत्येक गावामधून एक एक खेळाडू येतोय त्याच्यामुळे स्कोरिंगला थोडीशी तकलीफ होते. अप्रतिम स्कोरिंगचं काम आपण पाहतोय आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या सामन्याचा आनंद लुटतात त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. VVP 40+ मास्टरच्या माध्यमातून आयोजन पाहतोय आपण भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबेच्या मैदानावर. अप्रतिम आयोजन. 30 चेंडू 43 धावांचं लक्ष्य. त्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला समर्थ कडू तर स्ट्राईक एंडला खेळतोय तो मात्र फलंदाज योगेश आणि समर्थ. तर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात सोनारी 40+ संघाच्या माध्यमातून संजय म्हात्रे साहेब उपसरपंच विचुंबे यांचे इथे आगमन होत आहे. सहर्ष माजी सरपंच संजय म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. गोलंदाज दिलीप रायगडचा ख्रिस गेल एका बाजूला खेळतोय तर नॉन स्ट्राईक एंडला अप्रतिम कामगिरी करणारा गोलंदाज फलंदाज अष्टबैली कामगिरी करणारा समर्थ कडू स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला येतो मात्र योगेश. गोलंदाज दिलीप. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक हाताळताना 40+ सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू शाटपीच चेंडू बॅटची टापेच घेऊन जातोय. सूर्य कसा क्षेत्ररक्षण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता अप्रतिम कमबॅक. 5 षटकामध्ये 43 धावा काढायच्या आहेत आणि या धावा कंपल्सरी चेसिंग मध्ये काढाव्याच लागतील. दरम्यान कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीवर अचूक टप्पा अचूक लाईनने गोलंदाजी करतोय तो मात्र गोलंदाज दिलीप. पुढचा चेंडू समर्थ कडूसाठी भरतोय. सुरेख चेंडू जोरदार अपील आणि बाजूने अपीलला दाद दिलेला आहे. पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका बसतोय तो मात्र अलिबाग संघाला. बॅट टू द पॅव्हलियन समर्थ कडू. O2 DJ मास्टर.
11 धावा धावफलकावर लागतात. एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा, एक गडी बाद. अलिबाग 11 अलिबाग. 40+ सामने चालू आहेत. ओपन हॅप पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र झेलगाडी क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी नाही. दुसरा गडी गारत अलिबाग संघाचा. बॅट टू द पॅव्हलियन. ओटू डीजे. नवीन फलंदाज महेंद्र मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक नियंत्रणाने भरलेली गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र सोनारी संघाची. एक उरण तालुक्यातील संघ आणि एक अलिबाग खूप दूरवरून आलेला संघ आपण पाहतोय. कारण हे प्रेम आहे विचुंबे गावावर असणारे प्रेम, या आयोजकांवर असणारे प्रेम, या प्रेमाच्या खातिर इथे खेळण्यासाठी आलेले आहेत अलिबागवरून सर्व खेळाडू. कार्पेंटर चेंडू खेळून करतात. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा प्रहार करून देत नाही ते मात्र गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद. अलिबाग संघ 40+ मास्टर. 12 धावा धावफलकावर. तर मनोजाच्या षटकातील पुढचा चेंडू पडतो आहे. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय, युक्तोय, चुकतोय. षटक संपतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण सीमारेषेकडे विखरलेले दिसतोय. 2 षटकं संपतात. पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. अतिशय करड्याचा ऊन लागत आहे आणि संघाची धावसंख्या 2 षटकं संपतीनंतर 12 चेंडूच्या संघाची धावसंख्या धाव करावा लागतोय 12 धावा. 43 धावांचा टार्गेट आहे. मनोहर पाटील आपण पाहिला की पहिल्या सत्रामध्ये 42 धावा काढून 43 धावांचा टार्गेट ठेवलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र खेळतात महेंद्र आणि मनीष या 2 धावांवर खेळतोय. तर महेंद्राने अजून खातं खोललेलं आहे. तर वैयक्तिक पहिला आणि सांगित तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो पाहायचं आहे. सोनारी संघ आणि त्यांच्या समोर खेळतोय तो मात्र सोनारी 40+ आणि अलिबाग 40+ असे 2 संघ खेळतात. तर विनंती असेल उरण 40+ मास्टर संघाचा संघनायक आपले जर खेळाडू जरी उपस्थित असतील तर आयोजकांशी आपण लगेच संपर्क साधायचा. उरण 40+ मास्टर संघ. वैयक्तिक दुसरा आणि सांगित स्कोर झालेला तो मात्र 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 43 धावांचा टार्गेट आहे. गोलंदाजी अंबट्यावर दिलीप. वैयक्तिक दुसरा सांगित तिसरं षटक. लॉंग ऑन लॉंग ऑफ स्कोर लेग वाईडिश मिड अप मिड विकेट फाईन लेग शॉर्ट लेग असं सजवलेलं क्षेत्ररक्षण. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. येणारे 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 18-31 समीकरण. गोलंदाज दिलीप कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कर्णधाराने ठेवलेला विश्वास साध्य करताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. मनीषसाठी चेंडू पडतो आहे. थोडंसं रनअप चुकते गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतात तो मात्र दिलीप. 1 धाव आरोग्यासाठी 40+ हे सामने. वयाची 40 झाल्यानंतर सूर्य कसा खेळ पाहायला मिळतोय ते मात्र आपण ग्रामीण सामने भरपूर अनुभवतो आजमावतो परंतु 1 धाव आरोग्यासाठी हे 40+ हे सामने आपण पाहतोय. सुरेख चेंडू स्विंग होते. अप्रतिम मारा. ब्रह्मास्त्राचा वापर. ब्लॉकरचा मारा आणि त्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. 3 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव करावा लागतोय. अप्रतिम कामगिरी. 3रे षटक प्रगतीपटावर. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू खेळल्यानंतर मी मात्र थांबणार नाही.
ना भीती ना भय ना भीती, फक्त आणि फक्त छत्रपती मिळाल्यात 6 धावा. ओटू डीजे. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढतोय. पुन्हा एकदा कव्हर पॉईंट क्षेत्राकडे चेंडू जातो. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी होते की चेंडू यशस्वी होतोय आणि पंचांचा इशारा येतो 4 धावेचा. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावपट्ट्यावर लागतोय. 2 बाद. बावीस धावा. एसपी डिंगडॉग मधून खेळणारा हा फलंदाज महेंद्र असे आम्हाला माहिती पुरवतात. अप्रतिम कामगिरी. क्रिकेट हा दिमागाचा टायमिंग, आपल्याकडे टायमिंग अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे टायमिंग असेल आणि तुमच्याकडे अचूक खेळले असेल तर तुम्ही भल्या भल्या संघाला नमवू शकता. पुढचा चेंडू सुरेख प्लेसमेंट करतोय. कव्हर पॉईंट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक दुरून येतो. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये. 2 धावा मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 गडी बाद. अलिबाग 11 अलिबाग संघ 24 धावा. 24 रन्स लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. अलिबाग 40+ मास्टर. दिलीप याची गोलंदाजी आता मात्र पाहतोय तो मात्र महेंद्र सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रवीण घरात एका हाताने चेंडूला गॅदर करतोय. फेकी चांगले होतोय जासई संघाचा हा खेळाडू. पण आता मात्र सोनारी संघामधून खेळतोय. ओपनचे सामन्यात एक एक खेळाडू आपण पाहणार आहोत प्रत्येक संघामध्ये. याच मैदानावर आपण ग्रामीणचा थरार पाहिला नितीन एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. आता मात्र 40+ VVP 40+ माध्यम यांच्या माध्यमातून सामन्याचं आयोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षक बघा किती चप्पल आहे. अप्रतिम यष्टीरक्षणाचं काम पाहतोय. सुरेख असे यष्टीरक्षण आणि पंचांचा इशारा होतोय शतक संपण्याचा. ओटू डीजे. आता मात्र सामना अतिशय जवळ येऊन ठेपलेला आहे. येणारे 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू आता मात्र चेंडू बॅटची एड्स घेऊन जातोय क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आउटफील्ड अतिशय फास्ट आहे चेंडू थांबायचं नाव घेत नाही चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार ओटोलीचे माध्यमातून विचुंब्याच्या मैदानावर समर्पण करण्याची संधी मिळाली असा 40+ एक खेळाडू नरेश गायकवाड यांचं सुद्धा इथे आगमन होतं सहर्ष स्वागत आणि आता मात्र षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र सरळ चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय आणि अलिबाग 11 संघ वर्चस्व ठरतोय सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय ती मात्र महेंद्र आणि मनीषाची अनिल माले सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नरेश दादा गायकवाड यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि सामना विन होतोय तो मात्र अलिबाग संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही संघांचं आपण चांगलासा खेळ दाखवलात आणि आता मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय या स्पर्धेमधला मोर्या संघाचा संघनायक आणि RC 11 संघाचा संघनायक आपण RC 11 अलिबाग आणि मोर्या 11 संघाचा संघनायक आपण याच्या लवकर तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने जबरदस्त अशी खेळी केली आपल्या संघासाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र उत्कृष्ट खेळी करणारा ज्याने 22 धावा कडून काढल्या आपल्या संघासाठी तो मात्र मनीष मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनंती करतोय संदेश पाटील बोरले आपण यायचं आहे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यात येईल मनीष याला छत्रपती शिवाजी महाराजांची ते तस्वीर आहे आणि ते आम्हाला दिलेलं आहे ते मात्र कुमार दियांत उमेश धुंद्रेकर यांच्याकडून आलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र योगेश अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी पुढच्या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा बेस्ट ऑफ लक RC आणि मुरुड प्लाझा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण याच्या लवकर पुढचं समायोजन करण्यासाठी बोलतोय वाजागावचे मनोहर पाटील यांच्याकडे RC आणि मुरुड प्लाझा नदीम भाई आपण यायचं आहे तर आमचे अध्यक्ष अण्णा गावडे साहेब यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत याचं लवकर नाणेफेकी करण्यासाठी सामन्याला